नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात आमचं YouTube चॅनल पंगा टाइम्स. मित्रांनो, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणसिंग फुंकल्यानंतर आता सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांची इंडिया आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगणार आहे. जसजसा यंदाचा उन्हाचा कडाका वाढत जाईल तसतसा या 7 चरणात होऊ घातलेल्या निवडणुकीचा ज्वरही चढता असेल. सध्या सर्वोच्च न्यायालयात इलेक्ट्रॉल बॉन्ड अर्थात निवडणूक रोख्यांच्या संबंधाने सुरू असलेला वाद सत्ताधाऱ्यांच्या अडचणीचा असला तरी मोठी प्रसार माध्यमं त्यांच्याच हातात असल्याने सरकारला त्याची काही चिंता वाटत नसावी आणि गोदी मीडिया नेहमीसारखाच वृत्ताचा विपर्यास करून खऱ्या बातम्या लोकांपर्यंत जाऊ देणार नाही हेही मोदी सरकारला माहीत आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि त्यांचे सहकारी सर्व न्यायाधीश हे सरकारचे प्रतिनिधी आणि रोखे विकणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वकिलांना चांगलेच फटकारत असले तरी त्या बातम्या सध्या मुख्य धारेतील वृत्त माध्यमात येताना दिसत नाहीत. मात्र त्याची भरपाई सोशल मीडिया भरून काढत असून काही प्रमाणात लोकांना बॉन्डचे हे भ्रष्टाचार कांड आता कळायला लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर त्याचा किती परिणाम होईल हे तर निकालानंतरच दिसेल, परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या कुठल्याही मुद्द्याला आपल्या इमेज मेकिंगसाठी पलटवण्यात तरबेज आहेत हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मुंबईच्या शिवाजी पार्कवरील भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता समारोपात राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलीच जोरदार टीका केली. त्यांची 56 वगैरे इंचाची छातीबीती असं काही नाही, तर ते भेकड आणि स्वतःवर विश्वास नसलेले व्यक्ती आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं. भाषणाच्या ओघात त्यांनी हिंदू धर्मात शक्ती हा एक शब्द आहे असे म्हणत अशीच काहीशी शक्ती देशात कार्यरत असून नरेंद्र मोदी हे तर केवळ त्या शक्तीचा मुखवटा आहेत असं म्हटलं होतं. हे सांगताना राहुल गांधी यांनी ती शक्ती म्हणजे नकारात्मक किंवा वाईट अर्थाने ईडी, सीबीआय व सध्या सरकारच्या दावणीला बांधलेल्या संस्थांचा उल्लेख करीत त्या अर्थाने त्यांनी संबोधले होते. म्हणजेच राहुल गांधी यांना ती पिशाच्य शक्ती असल्याचे जनतेला सांगायचे होते. पण आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लगेच नरेंद्र मोदी यांनी शक्ती हा शब्द लगेच लपकला आणि त्याला आपल्या पद्धतीने आधीच्याच सारखे आपल्या प्रचारासाठी वळवले. याआधीही मागच्या निवडणुकांच्या वेळी काँग्रेसचे नेते आणि सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना रावण असल्याचे म्हणताना त्यांनी अनेक मुखवटे आपल्या तोंडावर चिटकवले आहेत. अर्थात त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. परंतु तेव्हाही नरेंद्र मोदींनी थेट रामायणाचा दाखला देत त्या वक्तव्याला धार्मिक रंग दिला. म्हणजे विरोधकांनी कुठलाही मुद्दा उचलला आणि त्याचा जरासा जरी धर्माशी संबंध असला तरी त्याला धार्मिक रंग देणे हे मोदी, भाजपा आणि RSS ला चांगले जमते हे यावरून दिसते. आताही राहुल गांधी यांनी केवळ हिंदू धर्मात शक्ती या अर्थाने एक शब्द आहे इतकेच म्हटले. हिंदू धर्म जाणणाऱ्या अनेकांना माहीत असेल की त्यांच्या धर्मग्रंथात काही दुष्ट शक्ती असल्याचे दाखले असतात. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात तो संदर्भ दिला. भाजपा ही एक अशी दुष्ट शक्ती असून त्या विरोधात आपण लढत असल्याचं राहुल गांधींना म्हणायचं असावं आणि तसं ते बोललेही. जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी ईव्हीएम बाबत आपली भूमिका मांडली. ईव्हीएम मध्येच राजाचा जीव दडलेला आहे असंही राहुल गांधी म्हणाले. आम्ही अशा शक्तीच्या विरोधात लढत आहोत. प्रश्न असा आहे की ही शक्ती काय आहे आणि तिचा आपल्यासाठी काय अर्थ आहे. ईव्हीएम पासून अंमलबजावणी संचालनालय पर्यंत देशातील सर्व संस्था मोदी सरकारच्या दबावाखाली आहेत. शक्ती हा शब्द हिंदू धर्मातील असल्याचं ते म्हणाले इतकंच. परंतु त्यांच्या या वक्तव्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेगळाच अर्थ काढत नेहमीच्या स्टाईलने महिलांना उद्देशून तुम्हीच माझ्या शक्ती आहात आणि राहुल गांधी यांनी हिंदू धर्मातील शक्तीच्या पूजनीय व्यक्तिमत्वाचा अपमान केला आहे. इंडिया आघाडीच्या मॅनिफेस्टोमध्ये आमच्या पूज्य शक्तींना नष्ट करण्याचे या लोकांनी ठरवले आहे अशी बेमालूम थाप प्रधानमंत्री या अतिउच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने मारली. खरे तर काँग्रेस किंवा त्यांच्या इंडिया आघाडीच्या कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा अजून प्रकाशित झालेला नाही, पण मोदींनी सांगून टाकले की आपल्या शक्तींना हे नष्ट करणार आहे. आम्ही भारतातील शक्तीची पूजा करत नाही का? आम्ही आमचे चांद्रयान लँडिंगच्या जागेला म्हणजे चंद्रावर जिथे यान उतरले होते तिला शिवशक्ती हे नाव दिले. आम्ही शिवाला ही जागा समर्पित केली आहे. भाजपासाठी शक्ती ही प्रत्येक स्त्रीचं प्रतीक आहे. माझ्या समोर शक्ती स्वरूपातील मुली, महिला, बहिणी आहेत. त्या आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. माझ्यासाठी प्रत्येक आई, बहीण, मुलगी शक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे. मी भारत मातेचा भक्त आहे आणि माता भगिनीच्या सुरक्षेसाठी मी माझ्या प्राणांची आहुती देईन.
अशा प्रकारची डायलॉगबाजी नरेंद्र मोदी यांनी समोर जमलेल्या महिला श्रोत्यासमोर केली. पण महिला शक्तीचे असे गुणगान गाणारे प्रधानमंत्री मणिपूर बद्दल चुप्पी साधतात. हरियाणाच्या महिला पैलवानांबद्दल त्यांना अक्षरशः रस्त्यावर ओढत नेले होते त्यांच्याबाबत काहीही बोलत नाही. हो, पण पश्चिम बंगालमधील संदेश हा खलील प्रकरणाची मात्र त्यांना आठवण येते, कारण त्यात मुस्लिम व्यक्तीचा संबंध असतो आणि ते धार्मिक रंग देण्यासाठी, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आवश्यक असतं. एक मात्र खरं आहे, आता राहुल गांधी यांचे भाजप आणि मोदीवरील आक्रमण अधिक तीव्र आणि कठोर झालेले आहे. त्याचबरोबर राहुल गांधींच्या मुद्द्यांना खोडणे भाजपला आता जड जात आहे. ज्याचा कायम पप्पू म्हणून उद्धार करण्याचा भाजप RSSचा डाव होता, तो आता त्यांच्यावरच उलटत असून पप्पूचा प्रगल्भ राहुल गांधी असा बदल झालेला आहे हे भाजपलाही आता कळून चुकले असावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या X वरून त्यांच्या शक्ती या शब्दावरून अत्यंत स्पष्ट शब्दात स्पष्टीकरण दिलं आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले, मोदींना माझे शब्द आवडत नाही. ते नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे माझ्या शब्दाचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना माहित आहे की मी सत्य बोलतो. ज्या शक्तीचा मी उल्लेख केला आहे त्या शक्तीशी आपण लढत आहोत. त्या शक्तीचा मुखवटा नरेंद्र मोदी आहे. ही शक्ती ही आहे की ज्याने आज भारताचा आवाज, भारताच्या संस्था, CBI, IT, ED, निवडणूक आयोग, मीडिया, भारतीय उद्योग आणि भारताची संपूर्ण घटनात्मक रचना आपल्या तावडीत घेतली आहे. त्या सत्तेसाठी नरेंद्र मोदींची भारतीय बँकांची हजारो कोटीचे कर्ज माफ करतात, तर काही हजार रुपयाचे कर्ज फेडू न शकल्याने एक भारतीय शेतकरी आत्महत्या करतो, अशी टीका राहुल गांधींनी केली. ही शक्ती भारताच्या बंदरांना, भारतातील विमानतळांना दिली जाते, तर भारताच्या तरुणांना अग्निवीराची भेट दिली जाते, त्यामुळे त्यांचे धैर्य भंग पावते. त्याच शक्तीला रात्रंदिवस सलाम करत असताना देशातील माध्यमे सत्य दडवून टाकतात. त्याच सत्तेचे गुलाम नरेंद्र मोदी, जी देशातील गरिबांवर GST लादतात, महागाई नियंत्रण न ठेवता ती ताकद वाढवण्यासाठी देशाच्या संपत्तीचा लिलाव करतात, असंही राहुल गांधी म्हणाले. मी ती शक्ती ओळखतो, नरेंद्र मोदीही ती शक्ती ओळखतात. ती कोणत्याही प्रकारची धार्मिक शक्ती नाही, ती अनिती, भ्रष्टाचार आणि असत्याची शक्ती आहे. म्हणून जेव्हा जेव्हा मी त्यांच्या विरोधात आवाज उठवतो, तेव्हा मोदी आणि त्यांचे खोटे बोलणारे यंत्र नाराज आणि संतप्त होतात. ते माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत असतात, असेच जणू काही राहुल गांधी यांना सुचवायचे असावे. म्हणूनच त्यांनी X वरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर पलटवार केला आहे. तर यावरून असे आपण समजूया, असे म्हणू शकतो की भारत जोडो न्याय यात्रेने मोदी समोर कोण या प्रश्नातील हवा आता काढून टाकली असून 10,000 किलोमीटरची संपूर्ण भारत देशाला जोडून पाहण्याची यात्रा काढून इंडिया आघाडीचा चेहरा राहुल गांधी यांच्या रूपाने मोदींच्या समोर उभा ठाकला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल काय येईल तो आपल्याला दिसेलच, पण इंडिया आघाडी भाजप आणि नरेंद्र मोदींना घाम फोडेल हे मात्र नक्कीच. पुन्हा भेटूया आमच्या पुढील नव्या मुद्द्याच्या विश्लेषणाच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा पंगा टाइम्स आणि आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.